नमस्कार सर्वांना. तुमचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. भक्तांनो, उद्या जी अमावास्या आहे ना, ती साधी अमावास्या नाही. ही आहे दर्श अमावास्या. आणि या दिवशी संध्याकाळी जर तुम्ही घरात एक छोटासा उपाय केला, तर घरातील नकारात्मकता कमी होऊ शकते आणि आपल्या पितरांची कृपा सुद्धा आपल्याला मिळू शकते आणि घरात शांतता निर्माण होऊ शकते. अनेक जण म्हणतात की घरात सतत वाद होत आहेत, आमची कामे अडकलेत, आमच्या मनाला शांतता नाहीये. काही वेळा कारण आपल्याला कळत नाही, पण आपल्या धर्मशास्त्रात अमावस्येला खूप महत्त्व दिलं जाते आणि आहे. विशेषतः दर्श अमावस्या ही पितरांशी जोडलेली मानली जाते. दर्श अमावस्या म्हणजे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या. ही चंद्र परिपूर्ण अदृश्य होतो तो दिवस असतो. पण दर्श म्हणजे दर्शन, आत्मपरीक्षण आणि पितरांचे स्मरण करण्याचा दिवस. या दिवशी आपल्या पूर्वजांची आठवण काढायची आणि त्यांच्यासाठी दीपदान करायचं आणि त्यांची कृपा मागायची अशी परंपरा आहे. आता आपण मुख्य विषयाकडे वळूयात की या दिवशी पिवळ्या मोहरीचा उपाय हा खूप महत्वाचा आहे. मोहरी ही साधी दिसते, पण तिच्यात प्रचंड ऊर्जा आहे, असं मानलं जाते. आपल्या जुन्या लोकांनी मोहरीचा वापर दृष्ट काढण्यासाठी, नकारात्मकता दूर करण्यासाठी केला आहे. तसंच दर्श अमावस्येच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे? सगळ्यात अगोदर आपलं घर जे आहे ते स्वच्छ ठेवायचं आहे. विशेषतः आपलं जे मुख्य दार असतं आणि देवघरासमोरचा जो भाग असतो ना, तो स्वच्छ असू द्या. संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर एक छोटासा मातीचा किंवा पितळी दिवा घ्यायचा आहे आणि त्यात तूप किंवा तिळाचं जे तेल असतं ना, ते टाकायचं आहे. आता त्या दिव्यात एक चिमूटभर मोहरी, पिवळी मोहरी टाकायची आहे. हा दिवा मुख्य दरवाजाजवळ किंवा अंगणात किंवा आपली जी गॅलरी असते ना, तिथे लावायचा आहे. आणि दिवा लावताना आपण मनात शांतपणे आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. आणि स्मरण करत असतानाच तुम्ही मनातल्या मनात म्हणू शकता, आमच्या पितरांनो, आमच्यावर कृपा ठेवा, आमच्या घरातील अडचणी दूर करा आणि आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या. हे आपण मोठ्याने म्हणायची गरज नाही, पण आपण मनापासून म्हटलं इतकंच पुरेसं आहे. हा उपाय का करतात? तर असं मानलं जाते की अमावस्येला सूक्ष्म ऊर्जा जास्तीत जास्त सक्रिय असतात आणि जर घरात आपल्या नकारात्मक वातावरण असेल ना, तर ते आपलं वाढू शकतं. पण जर दीपदान आणि मोहरी यामुळे ती नकारात्मकता कमी होऊ शकते. तर मोहरी जाळताना एक विशिष्ट सुगंध आणि ऊर्जा निर्माण करते, जी वातावरण शुद्ध करते असं मानलं जाते. जर घरात आपल्या वारंवार आजारपण येत असेल, कामात अडथळे येत असतील किंवा जर आपलं मन अस्वस्थ असेल ना, तर हा उपाय श्रद्धेने तुम्ही करून पाहू शकता. आणि आणखी एक गोष्ट, या दिवशी शक्य असेल तर पितरांच्या नावाने थोडंसं आपण अन्नदान करा. एखाद्या गरजूंना, गायीला, पक्ष्यांना अन्न द्या. आणि दान केल्याने आपले जे पितर असतात ना, ते प्रसन्न होत असतात, असं आपल्या ग्रंथात सुद्धा सांगितलेलं आहे. काही जण विचारत असतात, जर आम्हाला पितरांची नावे माहीत असले तर? तर काही हरकत नाही. मनात सर्व पितरांना किंवा पूर्वजांना तुम्ही एकत्र नमस्कार करा आणि भावना तुमची महत्त्वाची आहे. तुम्ही नाव घ्या, अगर नाव न घ्या. तुमची जी भावना असते ती महत्त्वाची असते. आणि आणखी एक छोटा उपाय सांगते. संध्याकाळी घरात एक थोडा गूळ आणि पाणी मिसळून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ते झाडाला अर्पण करू शकता. गूळ आणि पाणी मिसळून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी जे असतं ना, ते झाडाला अर्पण करायचं. यामुळे आपल्या घरातील नकारात्मक कंपनं जी असतात ना, ती कमी होतात असं मानलं जाते. पण लक्षात ठेवा, हे उपाय करताना तुमच्या मनात भीती ठेवू नका. श्रद्धा आणि सकारात्मक भावनाच ठेवा.
काही लोक अमावस्येला घाबरतात, पण खरं तर हा दिवस आत्मचिंतनाचा आणि कृतज्ञतेचा आणि शुद्धीकरणाचा आहे. जर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अडकल्या असतील, जर घरात शांतता नसेल, तर या दर्श अमावस्येला हा छोटासा उपाय नक्की करून बघा. उपाय करताना मनात राग ठेवू नका, मत्सर किंवा वाईट भावना अजिबात ठेवू नका. त्या दिवशी शक्य तितकं शांत राहा आणि देवांचं नामस्मरण करा. कारण उपाय फक्त वस्तूनेच होत नाहीयेत, तो आपल्या मनाच्या शुद्धतेने पूर्ण होत असतो. आणखी एक गोष्ट महत्वाची, दिवा विझल्यानंतर जी उरलेली मोहरी असते ना, ती घराबाहेर झाडाखाली टाका. घरात साठवू नका. आणि हा उपाय एकदाच केला तरी चालेल. दर अमावस्येला केला तर अधिकच चांगलं आहे. पण भक्तांनो, आपले जे पूर्वज आहेत ना, हेच आपली मुळं असतात आणि आपण जे आहोत ना, ते त्यांच्यामुळेच आहोत. म्हणून त्यांचं स्मरण करणं, त्यांच्यासाठी दिवा लावणं ही आपली जबाबदारी आहे. चला तर मग, आजचा हा छोटासा उपाय तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर जरूर करून बघा. आणि शेवटी एक तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही कधी अमावस्येला असा दीपदानाचा उपाय केला आहे का? आणि तुम्हाला कधी पितरांची कृपा जाणवली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.